गरुड पुराणाचे महत्त्व. भारतीय संस्कृतीत पुराणांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वेदांमधील तत्त्वज्ञान सामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याचे कार्य पुराणांनी केले आहे. एकूण 18 महापुराणांपैकी गरुड पुराण हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण पुराण मानले जाते. हे पुराण धार्मिकच नव्हे तर नैतिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि तत्त्वज्ञानात्मक दृष्टीनेही मानवाला जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगते. विशेषतः मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल, कर्मसिद्धांताबद्दल आणि मोक्षमार्गाबद्दल गरुड पुराणात सखोल विवेचन. गरुड पुराणाची रचना व स्वरूप. गरुड पुराण हे भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादाच्या रूपात मांडलेले आहे. म्हणूनच ज्याला गरुड पुराण असे नाव प्राप्त झाले. ज्या पुराणात एकूण सुमारे 1900 श्लोक असून ते पूर्वखंड आणि उत्तरखंड अशा 2 भागांत विभागलेले आहे. पूर्वखंडात सृष्टीची उत्पत्ती, देव दानव कथा, अवतार, धर्मकर्म यांचे विवेचन आहे, तर उत्तरखंडात मृत्यूनंतरचे जीवन, प्रेतयोनी, नरक, स्वर्ग, पाप पुण्य, श्राद्ध, दान, प्रायश्चित्त यांची सविस्तर माहिती दिली आहे. गरुड पुराणाला मृत्यूपश्चात मार्गदर्शक असेही म्हटले जाते. मृत्यू व मृत्यूनंतरचे जीवन. गरुड पुराणाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन. ज्या पुराणात सांगितले आहे की मृत्यूनंतर आत्मा त्वरित मुक्त होत नाही, तर त्याला जमलोकापर्यंत प्रवास करावा लागतो. ज्या प्रवासात त्याला त्याच्या कर्मानुसार सुख-दुःख अनुभवावे लागते. हा विषय ऐकायला भीतीदायक वाटतो, परंतु त्यामागचा उद्देश माणसाला घाबरवणे नसून सदाचाराची जाणीव करून देणे हा आहे. आज केलेले कर्म उद्या आपल्यालाच भोगावे लागते, ही गोष्ट अत्यंत प्रभावीपणे गरुड पुराण समजावून सांगते. कर्मसिद्धांताचे महत्त्व. गरुड पुराण कर्मसिद्धांतावर विशेष भर देते. माणूस जसा विचार करतो, बोलतो आणि वागतो, त्याचाच परिणाम त्याच्या जीवनावर आणि मृत्यूनंतरच्या अवस्थेवर होतो, असे ज्या पुराणात स्पष्ट सांगितले आहे. चांगली कर्मे केल्यास स्वर्गप्राप्ती होते, तर पाप नरकयातना भोगाव्या लागतात. मात्र गरुड पुराण हे शिक्षा देणारे नसून सुधारण्याची संधी देणारे आहे. प्रायश्चित्त, दान, तप, उपवास, सेवा ज्यांद्वारे पापांचे क्षालन होऊ शकते, असे ते सांगते. नैतिक मूल्यांची शिकवण. गरुड पुराणात धार्मिक विधीच नाहीत, तर नैतिक मूल्यांचे शिक्षणही दिले आहे. सत्य, अहिंसा, दया, क्षमा, संयम, नम्रता, परोपकार, माता पित्यांचा आदर, गुरुभक्ती यांसारख्या गुणांचे महत्त्व ज्या पुराणात अधोरेखित केले आहे. ज्या समाजात शांती, सुव्यवस्था आणि परस्पर विश्वास निर्माण होतो. गरुड पुराण हे आध्यात्मिक ग्रंथ न राहता एक सामाजिक मार्गदर्शक देखील ठरते. श्राद्ध व पितृकार्याचे महत्त्व. भारतीय संस्कृतीत श्राद्ध आणि पितृकार्याला विशेष महत्त्व आहे. गरुड पुराणात ज्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती आणि त्याचा प्रवास सुकर व्हावा ज्यासाठी श्राद्ध, तर्पण, दान यांचे महत्त्व सांगितले आहे. ज्या कर्मकांडांचा हेतू अंधश्रद्धा नसून कृतज्ञतेची भावना आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाची जाणीव ठेवणे आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणे हे ज्यामागचे तत्त्व आहे. जीवनाची क्षणभंगुरता. गरुड पुराण माणसाला वारंवार आठवण करून देते की हे जीवन नश्वर आहे. धन, सत्ता, सौंदर्य, मान-सन्मान हे सर्व क्षणिक आहेत. मृत्यूच्या माणसाबरोबर फक्त त्याची कर्मेच जातात. ही जाणीव माणसाला अहंकारापासून दूर ठेवते आणि त्याला विनम्र बनवते. तो जीवन जगताना अधिक सजग, जबाबदार आणि अर्थपूर्ण निर्णय घेतो. मोक्षमार्गाचे मार्गदर्शन. गरुड पुराणाचा अंतिम उद्देश मोक्षप्राप्ती आहे. संसाराच्या बंधनातून मुक्त होऊन परमेश्वराशी एकरूप होणे, हा जीवनाचा अंतिम ध्येय आहे, असे ज्या पुराणात सांगितले आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि सत्कर्म ज्यांच्या माध्यमातून मोक्षप्राप्ती शक्य आहे. विशेषतः भगवान विष्णूची भक्ती हा मोक्षाचा सोपा मार्ग असल्याचे गरुड पुराण स्पष्ट करते. आधुनिक गरुड पुराणाचे महत्त्व. आजच्या आणि भौतिक सुखांनी भरलेल्या जीवनात गरुड पुराणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आज माणूस पैशाच्या, स्पर्धेच्या आणि स्वार्थाच्या मागे धावताना मानसिक शांती हरवून बसला आहे. गरुड पुराण आपल्याला थांबून विचार करायला लावते. आपण कसे जगतोय, कोणासाठी जगतोय, आणि शेवटी काय उरणार आहे, ही प्रश्नचिन्हे जीवन अधिक अर्थपूर्ण बनवतात. हे पुराण आजही तितकेच उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे. निष्कर्ष. गरुड पुराण हे मृत्यूनंतर वाचायचे पुस्तक नसून जिवंतपणी समजून घेण्यासारखे जीवनदर्शन आहे. ते माणसाला धर्म, कर्म, नैतिकता, आत्मज्ञान आणि मोक्षमार्ग यांची एकत्रित शिकवण देते. जीवन शुद्ध, संयमी आणि परोपकारी बनवण्याचा संदेश गरुड पुराण देते. प्रत्येक व्यक्तीने ज्या पुराणाचा अभ्यास करून त्यातील तत्त्वे आपल्या जीवनात आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. गरुड पुराण हे भारतीय तत्त्वज्ञानाचे एक अमूल्य रत्न असून त्याचे महत्त्व ओघात कधीही कमी होणार नाही.